जय शिवराय मित्रांनो. तर आपल्या शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण आज रब्बी पीक पाहणी याबद्दल थोडीशी आपल्या शेतकरी राजा यूट्यूब चॅनलतर्फे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ई पीक पाहणीची अशी माहिती आहे की आज 10 डिसेंबर ते 24 जानेवारी 2026 पर्यंत याची तारीख आहे. ई पीक पाहणी रब्बी हंगाम ही सर्वांनी करून घ्यावी. ही जर ई पीक पाहणी आपण केली नाही तर आपल्याला शेतकऱ्यांना अनंत अडचणी येणार आहेत आणि त्या अडचणीला आपल्याला मात करावी लागते. कारण सध्या आता कापसाचा विकण्याचा पिरियड आहे. तर या विकण्याच्या पिरियडमध्ये बहुतेक शेतकऱ्यांना ही एकच अडचण आली आहे की ई पीक पाहणीला पेरा कापसाचा नाही, त्यामुळं आपण शासनाला कापूस विकू शकत नाहीत. तर हे कापूस विकण्यासाठी आपल्याला ज्यावेळेस आपण विमा भरतो त्यावेळेस आपण कापसाचाच विमा भरावा आणि कापसाचीच ई पीक पाहणीची नोंद करून आपल्या सातबारावर घ्यावी, आपल्या मोबाईल ॲपद्वारे करून घ्यावी. जर ज्या शेतकऱ्यांनी ही ई पीक पाहणीची ॲप घेऊन कापसाचा पेरा लावला नाही किंवा सोयाबीनचा पेरा लावला नसेल तर त्यांना शासकीय हमी भाव केंद्रावर सोयाबीन ही विक्री करता येणार नाही, अशी शासनाने जाचक अशी अट आपल्या शेतकऱ्यांसाठी लावलेली आहे. तर शासनाला आपण विकण्यासाठी ही अट आपण त्यांची तरतूद मंजूर करून आपण ई पीक पाहणीद्वारे ही त्यांची अट शिथिल करून त्यांना आपल्या मोबाईलवर ॲप घेऊन सोयाबीनची खरीपच्या वेळेस ई पीक पाहणी करावी आणि हरभऱ्याची रब्बीच्या वेळेस ई पीक पाहणी करावी. कारण आता हरभरा विकतानासुद्धा आपल्याला अनंत अडचणी येणार आहेत. कारण हरभरा आपण विकायला जर गेलो तर ते म्हणणार की हरभऱ्याचा ई पीक पाहणीचा पेरा तुम्ही लावला आहे का. मग आपल्याला ते नंतर विकायच्या वेळेस आपल्याला लावता येत नाही, अशी ही शेतकऱ्याची मोठी अडचण होते. कारण शासन हे आधी काहीच सांगत नाही. ज्यावेळेस तुम्ही सोयाबीन खरेदी केंद्रावर घेऊन गेलात त्यावेळेस म्हणतात की तुमची ई पीक पेरा आहे का, नाही नसेल तर तुम्हाला हे तुमचं हरभरा इथं सोयाबीन केंद्रावर विकता येणार नाही किंवा शासकीय हमी केंद्रावर हरभरा विकता येणार नाही किंवा सोयाबीन तुम्हाला हमी केंद्रावर विकता येणार नाही. तर त्यामुळं तुम्ही आधीच त्याची तयारी करून आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी हे ॲप घ्यायचं आहे आणि ते ॲप प्ले स्टोरवरून आपल्याला डाउनलोड करायचे आहे. आणि ते डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला काही ते ॲक्सेस ॲलो करायला मागतं. तर ते डोंट ॲलो कोणी करायचं नाही, ॲलो करायचं. 2-3 वेळेस ॲलो येते नाव. नंतर आपल्याला ते डाउनलोड करायचं आहे. पूर्ण डाउनलोड झाल्यानंतर त्याला पूर्ण सहमती द्यायची आहे. माझी पूर्ण सहमती आहे मोबाईलमध्ये ॲप घेण्यासाठी. आणि ते ॲप डाउनलोड करून आपण आपला सातबारावरील खाते क्रमांक टाकायचा आहे. आपला सातबारावरील खाते क्रमांक टाकल्यानंतर आपली पूर्ण माहिती त्या ॲपमध्ये येते आणि आपलं क्षेत्र किती आहे, हरभऱ्याचं किती लावायचं आहे आपल्याला किंवा गव्हाचं किती लावायचं आहे, ई पीक पाहणीमध्ये रब्बीमध्ये कोणतं पीक आपण घेतलेलं आहे, किती क्षेत्रावर हरभरा आहे, किती क्षेत्रावर गहू आहे, हे आपण त्याच्यावर वेगवेगळं लावू शकतो. आणि जर तुम्ही वेगवेगळं लावलं नाही, एकच पीक जर लावलं तर तुम्हाला हरभरा जास्त असेल आणि जर पेरा तुम्ही कमी क्षेत्रावर लावला तर हरभरा तुम्हाला विकताना अनंत अडचणी येतात. ते सांगतात की हेक्टरी मग तुम्हाला 18 क्विंटलच हरभरा द्यावं लागेल. आता सोयाबीनची मर्यादा हेक्टरी यावर्षी 2025मध्ये 18 क्विंटलची आहे आणि कापसाची मर्यादा 18 क्विंटल होती, ती आता 12 क्विंटल होती, ती आता वाढवून घेतलेली आहे. काही शेतकरी संघटनांना मोर्चे काढून ती वाढवून घेतलेली आहे आपल्याकडं. कारण शेतकऱ्याचं असं होतं की कापूस जास्त होतो, ॲव्हरेज जास्त येतं आणि जमीन कमी असते, त्यामुळं आपल्याला अडचणी येतात. त्याच्यामुळं आपण सातबारावरील पूर्ण क्षेत्र आपलं ते जेवढं पीक लावलं तेवढं लावायचं आहे. कुणीही क्षेत्र सोडायचं नाही. कारण क्षेत्र सोडल्यानंतर आपल्याला नंतर हरभरा किंवा सोयाबीन किंवा कापूस विकताना त्यामध्ये अडचण येते की आपलं पीक जास्त आलेलं असतं आणि क्षेत्र आपण कमी लावतो. त्यासाठी आपलं पूर्ण क्षेत्र लावायचं आणि त्यामुळे आपला पूर्ण पीक हे हमी केंद्रावर शासनाच्या विकता येतं आणि आपल्याला काही अडचण येत नाही. आणि शासनाचं हे हमी केंद्राचं पेमेंट हे आपल्याला आधार लिंकिंग खात्यावरच पडतं.
आपल्याला काय वाटतं, आपण SBIचं पासबुक दिलं, आता SBIवर आपले पैसे पडतील, पण आपण पोस्टाचं आधार लिंक केलेलं असतं, DBT अकाउंट म्हणतात त्याला, शासनाचं DBT अकाउंट. तर त्या DBT अकाउंटवर आपले सोयाबीन विकलेले, कापूस विकले किंवा हरभरा विकलेले पैसे त्या DBT अकाउंटवरच येतात. कारण गेल्या वर्षी असंच झालं की बऱ्याच जणांनी SBIचं अकाउंट दिलं आणि पैसे आले पोस्टाच्या अकाउंटवर. तर असे शासन DBTद्वारे त्याची पैशाची वाटप करत असते. तर ही पीक पाहणीची डेट जाण्या अगोदर आपण आपल्या चॅनलतर्फे माहिती देणार आहोत की त्याची तारीख ही तुम्हाला 24 जानेवारी ही लास्ट तारीख आहे ई पीक पाहणीची. आणि ज्यांच्याकडे हरभरा हे पीक असेल त्यांनी जरूर ई पीक पाहणी करून घ्यावी. जर कोणाला काही अडचणीत असेल तर माझ्याशी संपर्क साधावा. माझा मोबाईल नंबर आहे 96 57 14 15 69. असा कोणताही यूट्यूबर तुम्हाला मोबाईल नंबर देत नाही, पण शेतकऱ्याच्या अनंत अडचणी असतात. काही शेतकरी शिकलेले नसतात, त्यांना काही डाउनलोड करता येत नाही, किंवा मध्ये गेल्यानंतर सर्वे नंबर टाकायचा आहे का खाता क्रमांक टाकायचा आहे लक्षात येत नाही आहे, किंवा आपलं नाव टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर आपल्याला ई पीक पाहणीवर नोंदणी करता येत नाही, किंवा सर्वे नंबर टाकल्यानंतर पण येत नाही. त्यासाठी फक्त खाते नंबर टाकावा लागतो आणि खाते नंबर टाकूनच आपलं रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि आपलं क्षेत्र किती आहे हरभऱ्याचं ते नंतर टाकायचं असतं. आणि नंतर आपल्या OTP घेऊन एक रजिस्ट्रेशन होतं आपलं. आणि त्यानंतर आपलं 7/12वरलं जे नाव आहे ते नाव त्यानंतर खाली येतं आणि त्याच्यावर क्लिक करून आपलं क्षेत्र किती भरायचं आहे आणि किती आपल्याला दुसऱ्या पिकासाठी सोडायचं आहे ते करून आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होतं. आणि आपल्याला 24 तासामध्ये आपल्या 7/12वर जे आपण पीक नोंदवलेलं आहे त्या पिकाची नोंदणी आपल्याला डिजिटल 7/12वर पाठीमागून पेरायामध्ये दर्शवते. तर आपल्या चॅनलतर्फे आपण नवनवीन माहिती देत असतो. तर आपली माहिती आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला अवश्य भेट देत जा. कारण आपले नवीन शेतकऱ्यासाठी वेगवेगळी माहिती असते. तर धन्यवाद.